पेण शहरात सुरू असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्ते कामादरम्यान गंभीर आरोप समोर आला आहे। शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक भूषण कडू यांनी नगरपालिकेच्या ठेकेदाराकडून स्मशानभूमीतील विद्युत मीटरमधून वीज चोरी होत असल्याचा आरोप केला। भोगावती नदी पाणी उपसा करून टँकर भरण्यासाठी पंप चालवताना वैकुंठधाम स्मशानभूमीच्या वीज मीटरचा वापर होत असल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे अतिरिक्त वीज बिलाचा भुर्दंड नगरपालिकेवर पडत असल्याचे कडू यांनी म्हटले। याशिवाय खासगी टँकर चालक नगरपालिका टँकरमधून पाणी भरून ते वाजवी दराने विकत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। पाण्याच्या वापरासाठी योग्य पावती किंवा बिल न भरता हा प्रकार सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच हा मुद्दा स्थायी समिती बैठकीत उपस्थित करणार असल्याचे नगरसेवक भूषण कडू यांनी स्पष्ट केले आहे। ही बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरनी त्याच्या सोयीसाठी लावलेली ही स्वतःची पर्सनल प्रायव्हेट मोटर, आणि ती जवळजवळ लावल्यानंतर विदिन 5 ते 10 मिनिटात तो टँकर फुल होतो। म्हणजे एवढा मोठा टँकर, एवढी मोठी नदी आहे, ती मशीन आहे, पण त्याचा भूदंड तो आपल्यावरती पडतो। आपण जो कर भरतो तो कराचा पैसा नगरपालिका मीटर सगळ्या सोयीसुविधांसाठी वापरते, परंतु नगरपालिकेला माहिती नाही की त्या व्यक्तीने मशीन टाकली, पाणी खेचून त्याच्या प्रायव्हेट कामासाठी नेतो आहे, परंतु त्याचा बिल आपण भरतो आहे। हे अधिकाऱ्यांना पण माहिती नाही आहे। आपण त्यांच्याशी विचारणा केल्यानंतर त्यांनी आता सांगितलं की आपण जो डिफरन्स आहे 2-3 महिन्याच्या मागचा आणि आत्ताचा, त्याच्यामधला डिफरन्स काढून जो डिफरन्स येईल तो त्याला भरायला सांगू, आपण त्याच्यातनं पैसे कट करू असं त्यांनी सांगितलं आहे। परंतु हा 1-2 महिन्याचा नाही आहे, हा कित्येक वर्षाचा चाललेला खेळ आहे आणि हे त्यांच्या आता निदर्शनास आलं आहे। परंतु माझं म्हणणं की गेले 3-4 वर्षाचा बिलाचा जो तपशील आहे तो एकत्र करून किती जो हे बसतो आहे तो पेनल्टी त्याकडनं घ्यावी आणि त्याच्यावरती कारवाई होईल, ही आपली मागणी आहे।